प्रहार पक्षाच्या वतीनं एक मशाल आंदोलन करण्यात आलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर मध्येचे आमदार देवेंद्र राजेश कुटे यांच्या कार्यालयासमोर प्रहारचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत मशाल घेऊन आंदोलन करण्यात आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। काय तुम्ही खालिद भाई आज तुम्ही एवढ्या त्या लांबनं जोरदार घोषणाबाजी करत आलात, शेतकऱ्यांचा उतारा कोरा झाला पाहिजे असं तुम्ही मागणी करत आहात, काय नेमकं तुमच्या प्रमुख मागण्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना काय संदेश द्याल? नमस्कार, मी खालिद मिनार, प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर। आदरणीय पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू यांचा आदेश होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटवून आपण आंदोलन करू। पक्षप्रमुखांचा आम्ही आदेशांना पालन केलेलं आहे, जेणेकरून की दिवसात झोपलेले सरकार रात्री जागावं, त्यासाठी मशाल पेटवून आम्ही आंदोलन केलेलं आहे। आपण बघितलं की महिन्यात जर बघितलं शेतकरी 5 ते 7 हजार आत्महत्या करतात। ते शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याचा उतारा तिने कोरा करतो मला कोरा केला नाही, बोजा कमी केला नाही शेतकऱ्यांचे। अजून दिव्यांगांना जर बघितलं आपण 6,000 महिन्यात 6,000 भेटायला पाहिजे, त्यांना 1100 पण मिळत आहे। आपण जर बघितलं की सरकार लाडकी बहीण योजना काढली, लाडकी बहीण योजनामध्ये जर बघितलं 2100 रुपये बहिणीला देतात। आमचा विरोध बहिणीला नाही केला नाही, आमचा विरोध जे हात नाही ते पाय नाही त्यांनाच मिळालं पाहिजे। आता मोफत बस प्रवास देतात, त्यांना देऊ दे, लाडकी बहिणीला देऊ दे, तसे पण हात पाय नाही त्यांना पण द्यायला पाहिजे, तसे दिव्यांग लोकांना पण द्यायचे। हे सरकार फक्त दादा भाऊ याच्यामध्येच अडकलेली आहे। या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही मशाल घेऊन आंदोलन केलंय। आमचे देवेंद्र जे दादा आहेत त्यांचं काम चांगलं आहे, यंग पिढी आहे। आम्हाला अपेक्षा आहे दादाकडनं की बाबा शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही विधानसभेत मांडावा। आता शेतकरी नेता कोणी झालं नाही, तर दादाला आम्ही विनंती करण्यासाठी आमचे जे काही मागण्या आहेत तुम्ही वरपर्यंत पोहोचावं, देवेंद्र दादापर्यंत। इलेक्शनच्या अगोदर जे आहे शेतकऱ्यांचा उतारा कोरा केला जाईल असं एक निवडणुकीमध्ये आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु सरकार स्थापन होऊन जे आहे जवळपास 6 महिने झालेले आहेत, परंतु अजूनही शेतकऱ्यांचं म्हणजे पीक कर्ज माफ झालेलं नाही आहे। परंतु परवाच काही दिवसांपूर्वी अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज ते जे आहे हप्ते भरून घ्यावे, त्यांना कसलीही कर्जमाफी नाही। तर अशी एक घोषणा समाज माध्यमात आली होती, दादा क्या हुआ तेरा वादा। तर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की 3 तिघाडी सरकार आहे, तिन्ही चाके तिन्ही गड पळालेत, एक चाक एवढं चाललंय, दुसरी तिघड चाललंय। त्यासाठी आम्ही बच्चूभाऊ मैदानात उतरलेत, हंटर घेतलेत, बरोबर ओळीने लावतात त्यांना। आता आज आम्ही आंदोलन लहान प्रमाणात केलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केलंय। पुढचं आंदोलन आम्ही तिकडे मंत्रालय गाठू, त्यांना बरोबर दाखवू बाबा तुमचं काय असतंय, तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे वादे केले होते ते वादे पूर्ण करा, नाहीतर प्रहार तुमच्या पाठीशीच आहेत। आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी माहिती देताना सरकारला नागर लावू, गरज पडली तर शेतकऱ्यांसाठी आम्ही गोळी खाऊ, शेतकऱ्यांना नागर घोडे सर्व लावू, पण नाही झालं तर हे बच्चूगुडीची संघटना आहे, बच्चूगुडी जे सैनिक आहेत घाबरणार नाही, गोळीला पण घाबरणार नाही, सत्ताधारी जे धोरण आहेत ते त्यांना पण घाबरणार। शेतकऱ्यांसाठी सर्व बाबतीत रस्त्यावर उतरून लढाई लढणार, सर्व 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 शेतकऱ्यासाठी छातीवर गोळी घेणार पण आम्ही तयार आहोत। महेश साहेब तुम्ही काय सांगाल? नमस्ते, मी महेश शिंगाडे, प्रहार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष। हा सरकार आहे ना आल्यापासून शेतकऱ्याला वेठीस पकडत आहे आणि या सरकारला आम्ही चेतावणी म्हणून आज मशाल आंदोलन केलं आहे। येत्या काळात कलेक्टर ऑफिस मध्ये यांना यांनी जर वेळेत जर जाग नाही आली या सरकारला, तर प्रहार संघटना ज्या पद्धतीने काम करते ती प्रहार काय आहे हे दाखवून देऊ सरकारला। येत्या काळात हे सरकारनं लक्षात घेऊन शेतकऱ्याचा उतारा कोरा केला पाहिजे। जर उतारा कोरा नाही झाला तर शेतकऱ्याच्या हक्कासाठी प्रहार संघटना 24 तास कधी एनी टाइम हजर आहे, हे लक्षात घ्यावे सरकारने। अन्यथा प्रहार संघटना वेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यासाठी तयार आहे, एवढं लक्षात घ्यावं, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। तर आपल्यासोबत सोलापूरतील प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांसाठी छातीवर गोळी खाण्याची तयारी दाखवलेली आहे। महाराष्ट्र टाइम्सचा इरफान शेख।